हुतात्मा समोरील ठिय्या आंदोलन 51 दिवसांनी स्थगित. गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन. वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यासमोर गेल्या 51 दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन सोमवारी स्थगित करण्यात आले. याबाबतची घोषणा आंदोलनाचे नेते किरण नाईकवाडी यांनी केली. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांनी कारखान्यावरील 450 कोटींचे कर्ज भागवून राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी किरण नाईकवाडी, गौरव नाईकवाडी, केदार नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. पुढील 2 महिने आंदोलन थांबवून सगळ्यांनी मिळून आगामी गळीत हंगाम यशस्वी करू असे आवाहन यावेळीच करण्यात आले. आणि या प्रसंगी केदार नाईकवाडी यांनी म्हटले की कारखान्याचे विस्तारीकरण केल्याशिवाय आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही आणि त्यामुळे विस्तारीकरण करून जास्तीत जास्त ऊसाचे गाळप केलं पाहिजे. यंदा 5.5 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. यापुढे काटेकोर आर्थिक नियोजनासाठी काही कटुक निर्णय घ्यावे लागतील. अध्यक्षांनी कर्जाचा डोंगर उभा केल्यामुळे गेल्या वर्षी कारखान्याने 51 कोटी रुपये केवळ व्याज भरलं आहे. म्हणजे दिवसाला 14 लाख रुपये व्याजापोटी गेलेले आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत आपल्याला कारखाना चालवावा लागणार आहे. या मेळाव्याला 15 गावातील सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी संदेश कांबळे, उमेश घोरपडे, अरुण यादव, विक्रम शिंदे, विजय पाटील यांची भाषणे झाली. या प्रसंगी भगवान पाटील, बाळासाहेब पाटील, वसंत वाजे, सावकार कदम, संजय अहिर, ॲडव्होकेट अशोक पाटील, ॲडव्होकेट वरुण माने, माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, वाळवा.